ऋषींच्या संगतीत किती क्षण राहिलो हे खूप महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. एकदा ज्या ऋषींचं नाव घेताच राग येतो त्यांना असे दुर्वास ऋषी आणि वशिष्ठ मुनी. यांचं काही जमत नव्हतं, पण काही कालांतराने काही निमित्ताने जमलं. आणि जमल्यानंतर बघा वशिष्ठ मुनींच्या घरी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींच्या घरी वशिष्ठ मुनी गेले आधी. आणि वशिष्ठ मुनी गेल्यानंतर त्या वशिष्ठ मुनींना दुर्वास ऋषींनी काही दिवस राहिल्यानंतर वशिष्ठ मुनींना या दुर्वास ऋषींनी काही 1000 वर्षाची तपश्चर्याचं फळ दिलं. म्हणजे आता आपल्या घरी पाहुणा आल्या आदर तीर्थ करणं आपलं काय असतं, कर्तव्य असतं. तसं या दुर्वास ऋषींनी 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ दिलं. ऐकताय ना तुम्ही? तपश्चर्याचं फळ दिलं. आणि त्याचबरोबर काही वशिष्ठ मुनी निघून गेले. आणि काही दिवसांनी वशिष्ठ मुनींच्या घरी दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी आल्याबरोबर वशिष्ठ मुनींनी सुद्धा काही दिवस राहिल्यानंतर त्यांना अर्ध क्षण सतसंगतीचं फळ दिलं, पुण्य दिलं. आणि ते पुण्य दिल्याबरोबर दुर्वास ऋषींना राग आला, मी एवढा 1000 वर्षांची तपश्चर्याचं फळ यांना दिलं आणि अर्ध क्षण संत संगतीचं फळ मला फक्त दिलेलं आहे. राग आला दुर्वास ऋषींना. वशिष्ठ मुनी म्हणाले, आधीच तुम्ही क्रोधित असता, पण ऐका, या अर्धा क्षण संत संगतीचं फळ किती आहे हे खूप मोठं आहे, तुम्हाला नाही समजणार. परंतु यांचं दोघांत मिटणार नाही म्हणून भगवान भोलेनाथाकडे गेले. भोलेनाथाकडे गेले तर भोलेनाथांना माहितीये हे दोन्ही कसे आहे, संत आहे, कोणाच्याच एका बाजूने बोलता येणार नाही. म्हणे मला काही जमायचं नाही, भगवान विष्णूंकडे जा. विष्णूंकडे गेले. विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णूंनी सांगितलं, आता हे दोन्ही असे राग आले तर आपल्याला शाप द्यायला बसले, त्याच्यापेक्षा यांच्यात मध्ये पडणं नको. परंतु त्यांनी सांगितलं, भगवान विष्णूंनी सांगितलं, हे काम मी करू शकत नाही. तपश्चर्याचं काम आणि न्यायनिवाडा करण्याचं काम शेषाकडे आहे. शेषाकडे तुम्ही जा, शेषाकडे जा. शेषाकडे जा म्हटल्यानंतर या शेषाकडे गेले. ते शेषाकडे गेल्या. शेषाकडे गेल्यानंतर शेष म्हणाले, बरं झालं तुम्ही आले दोघ जण, खूप माझे. त्यांना माहित होतं आधी हे कशाला आले. कशाला आले कळल्याबरोबर त्यांनी म्हणाले, माझ्या मानाला खूप कळ लागली, या पृथ्वीचा भार उचलू उचलू. एक काम करा, दुर्वास ऋषींना म्हणे, तुम्ही थोड्या वेळ ही माझी पृथ्वीवरती झेलून धरता का? या दुर्वास ऋषींना ज्यावेळेस पृथ्वी म्हणे, हा काय सहज काम करू शकतो मी. गेले दुर्वास ऋषी आणि म्हणाले, माझ्या 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळावरती ही पृथ्वी वरती उचलली पाहिजे. आणि म्हणाले, पृथ्वीवरती उचल. ते कणभर सुद्धा पृथ्वी उचलली नाही, हल्ली सुद्धा नाही. तर दुर्वास ऋषींचा गर्व तिथेच हरण झाला. म्हणजे गर्व सुद्धा करणं, कुठेही तपश्चर्या करून जर गर्व केला तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि मग वशिष्ठ मुनींचा नंबर आला. वशिष्ठ मुनींकडे ज्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणाले, मी माझ्या अर्धा क्षण सतसंगतीचं फळ इथे लावतो, पृथ्वी माता तू वरती उचलली गेली पाहिजे. आणि ज्यावेळेस ते फळ लावलं, पृथ्वी वरती उचलली गेली. म्हणजे बघा, अर्धा क्षण सतसंगतीचं फळ किती मोठं आहे. म्हणून संतांची संगत आपल्याला घडली पाहिजे. Oh